हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे। तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आंबा सीझन आहे आणि आंबा सीझन म्हटलं की आपल्या घरातली मुलं काही शांत बसत नाहीत। म्हणजे हे करायचं ते करायचं, आई हे कर आई ते कर, म्हणजे सतत त्यांचं चालूच असतं। म्हणजे आज हे कर मग उद्या आई ते कर, म्हणजे ते बघून ठेवायचं किंवा त्यांच्या डोक्यात असेल तेवढं ते आपल्याला एक एक सांगत जाणार। तसं असं आपण म्हणतो ना, ठीक आहे चला जाऊ दे, आता उन्हाळ्याची सुट्टी पण आहे आणायचे, तर आपल्याला वाटतं की ते द्यावं करून मुलांना। तर असंच आपण आता मँगो शेक किंवा मँगो मस्तानी किंवा मँगो लस्सी हे प्रकार तर झालेले आहेतच। त्याच्याहून आंबा मोदकही झालेले आहेत। तर आता आज म्हटलं काय बनवावं हा पण मला प्रश्नच पडला होता खरं तर मग बसं मला सुचलं की आज आपण ना आंब्याचा शिरा बघूया। मी म्हटलं तो बनवून देऊया। तर म्हटलं चला, म्हणजे कसं एक स्वामींना नैवेद्यही होऊन जाईल आणि तुमच्यासोबत मेन म्हणजे रेसिपी शेअर पण करता येईल। कारण काय, आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये लहान मुलं मोठी मुलंही आहेतच आणि त्यांना काही ना काही या उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबा म्हटलं की काहीतरी लागतंच, म्हणजे काहीतरी त्याच्यापासून काहीतरी करायचं हे त्यांची एक हे असते। त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला बनवावा आंब्याचा शिरा। तर त्याच्यासाठी आता पहिल्यांदा पाठीमागे शेगडीकडे बघूया आणि साहित्य काय काय घेतले तेही मी दाखवते। तर मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी। तर ते 1 वाटी बारीक रवा घेतला म्हटल्यावर 1 वाटी तूप हे आलंच पाहिजे, तरच तो शिरा एकदम छान होणार। तर त्याच्यासाठी 1 वाटी तूप घेतलेलं आहे मी आणि 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे असं मी मिक्स करून ठेवलेलं आहे। गरम करून थंड केलेलं दूध आहे तसंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर साखर, पण साखर मी अर्धी वाटीही नाही, अर्धी वाटीपेक्षाही कमी घेतलेली। का तर त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे म्हणून, कारण आंबा पल्प हा आता गोडच आहे त्याच्यामुळे कमी घेतलेला आहे मी। साखर मी कमी घेतलेली आहे थोडक्यात। मँगो पल्प घेतलेला आहे, आंब्याचा रस थोडक्यात हा मी घेतलेला आहे। आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले, बदाम बारीक करून घेतलेले आहेत। आणि वेलची पावडरही आहे, वेलची पावडरही घालायची आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आता 1 वाटी तूप आहे, 1 वाटी रवा आहे। तर आता रवा खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला, तर पहिल्यांदा ते करूया। आणि हो, एका साईडला आपल्याला हे जे दूध आणि पाण्याचं मिश्रण जे मी एकत्र केलेलं आहे, 1 वाटी दूध 1 वाटी पाणी, तर तेही आपल्याला एका साईडला उकळत ठेवायचं आहे आणि एका साईडला आपण रवा भाजवून घ्यायचा आहे। चला, कढई गरम झालेली आहे, आता त्याच्यामध्ये हे 1 वाटी तूप आहे ते घालून घ्यायचं। त्याच्यामध्ये आता हा 1 वाटी रवा आहे तो घालायचा आहे आणि खमंग भाजून घ्यायचा। म्हणजे जो त्याचा कलर आहे ना तो हा बदलला पाहिजे, एवढंच व्यवस्थित अगदी मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचा। एका साईडला मी आता रवा भाजून घेते आणि एका साईडला मी दूध आणि पाण्याचं जे मिश्रण एकत्र केलेलं ते मी आता गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। आता हळूहळू साईडने आपण 1 वाटी तूप 1 वाटी रवा घेतलेला, तर ते परफेक्ट मेजरमेंट आहे। तेव्हा हळूहळू ना तूपही साईडने आता सुटायला लागलेलं आहे आणि रव्याचा कलर आहे ना तोही चेंज होत निघालेला आहे। मी दाखवते। इकडे दूध आणि पाणी जे आपण ठेवलेलं होतं त्यालाही उकळी आलेली आहे।
रवा खमंग भाजला पाहिजे, तरच शिरा उत्तम होणार. नाहीतर रवा जर कच्चा राहिला ना तर मग ते कचकच म्हणजे एक खाताना सुद्धा कचकच जाणवते की कच्चा आहे हा रवा. तर त्याच्यामुळे कसं आपला रवा जर व्यवस्थित भाजला गेला तर त्याला एक खमंगपणाही येतो आणि शिरा एकदम लुसलुशीत मऊ होतो. रव्याचा कलरही चेंज झालेला आहे, बदललेला आहे आणि तूपही सुटलेलं आहे बाजूने कढईला. आणि त्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित आपला रवा भाजत आलेला आहे थोडक्यात. तर आता त्याच्यामध्ये आपण हे जे उकळवून ठेवलेलं आहे दूध पाणी, ते मिश्रण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हळूहळू मिश्रण घालायचं आहे, कारण गरम आहे, तेही गरम आहे आणि हेही गरम आहे. तर इकडे अगदी व्यवस्थित रवा भाजलेला आहे आणि परफेक्ट मेजरमेंट होतं, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा साखर घालून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी आता ही साखर घालते. त्यातलीही मी थोडीशी अगदी ठेवून दिलेली आहे. आणि हो, मी एक गोष्ट विसरलेली आहे, ते म्हणजे मी बदाम तळून नाही घेतले, म्हणून मी आता याच्यामध्ये छोट्याशा भांड्यामध्ये मी बदाम तळून घेणार आहे. तुम्ही सर्वात पहिल्यांदा आधी बदाम तळून घ्या आणि त्यानंतर रवा भाजायला घ्या. त्यात झाकण काढलेलं आहे आणि जी साखर घातलेली आहे तीही विरघळलेली आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकदम सुंदर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपला मँगो पल्प. आता यात आपण घालणार आहोत वेलची पावडर थोडीशी. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक 2 मिनिटं गॅस ठेवून द्यायचा, तसाच म्हणजे वाफून द्यायचा आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा. एकदम व्यवस्थित परफेक्ट मेजरमेंट घेतलं तर एकदम व्यवस्थित असा सुंदर होणार शिरा, आंब्याचा शिरा थोडक्यात. पण आंबा सीझन आहे म्हटल्यावर आंब्याचा शिरा. इतर वेळेला आपण गोड म्हणजे जसा बनवतो तुपात, फक्त त्याच्यात काही आंबा मँगो पल्प आपल्याकडे नसतो. तर आता आपल्याकडे मँगो पल्प आहे म्हणून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत आहोत. तर गॅस बंद केलेला आहे आपण आणि हा बघा सुंदर, अतिशय सुंदर असा हा तुम्हाला दिसत असेल
की एकदम भारी म्हणजे झालेला आहे आंब्याचा शिरा. तयार झालेला आहे आपला आंब्याचा शिरा. हा बघा, आणि मस्तपैकी त्याच्यावर तुपाची 1 चमचाभर तूप. परफेक्ट मेजरमेंट घ्या, अजिबात चुकणार नाही, एकदम छान होणार तो आंब्याचा शिरा. अगदी अजिबात म्हणजे चिकट झालेला नाहीये किंवा एकदम ड्राय सुद्धा झालेला नाहीये, एकदम परफेक्ट झालेला आहे. फक्त माझ्यासारखा बदाम नंतर घालू नका, आधी बदाम घाला आणि नंतर रवा तो त्याच्या तुपामध्ये भाजून घ्या. मी त्याला नंतर घातलेले आहेत, पण ठीक आहे. चला तर नक्की करून बघा. आंबा सीझन आहे, वेगवेगळे मुलांसाठी पदार्थ बनवा आणि त्यांची सुट्टी छान जाऊ दे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तर पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय. आणि हो, माझे व्हिडिओ किंवा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.